सॉरी विजय, दुसरा प्रश्न. बबल. ॲक्च्युली त्या दिवशी ऑनेस्टली सांगायचं तर सेमीफायनलपर्यंत मी हडलमध्ये बोलत होतो. काही वेळेला प्लेयर्स बोलत होते, पण सेमीफायनलला आय मेड शुअर की ऑस्ट्रेलियाची मॅच होती, त्यामुळे मी बबलमध्ये बोललो आणि ती जिंकलो मॅच. मग हरमनला मी विचारलं की तुला बोलायचं आहे का? ती बोलली नाही नाही, आप ही बात करो, आपने बात किया था सेमीफायनल, आप ही बात करो. बोलायचा हे आला की हरमन मला पुढे करते नेहमी. पण त्या फायनलच्या सकाळी ना एवढ्या गोष्टी होत्या का इट वॉज इम्पॉसिबल फॉर मी टू थिंक. हडल वॉज द लास्ट थिंग. बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणजे पाऊसही पडत होता, देयर वर लॉट ऑफ डिसिजन्स टू बी मेड. एक रॉंग मूव्ह आणि इट वॉज वर्ल्ड कप फायनल्स. पुन्हा येणार नाही. पुन्हा इंडियातला हो येईल सुद्धा, पुढे येईल, पण बऱ्याच कमी वेळेला हा क्षण येईल परत. तर असं झालं की तो मला वेळच नाही मिळाला. आणि आमचे ट्रेनर एकदम पर्टिक्युलर आहेत. तर 2 मिनिटात मला सांगितलं, अमोलभाई 2 मिनिट हडल. तेव्हा मला रिअलाइज झालं, रे मी बोलणार आहे, मी बोलू काय? त्याचे उत्स्फूर्तपणे जे आलं. आणि मी एकच बघितलं, क्राऊड होता आणि जवळजवळ 50,000 क्राऊड असेल. फुल होतं, पॅक होतं स्टेडियम. तर देन आय पिक्ड इट अप फ्रॉम द क्राऊड, कारण आवाज कट करणं फार